आपल्या डाळिंबाच्या बागेला पाणी सोडून आता 35 ते 40 दिवस पूर्ण झालेले. तुम्ही बघू शकता की आपल्या बागेत आता सेटिंग चालू आहे, काही झालेली आहे. बघू शकता आणखीन काही कळी बी निघत आहे. तुम्ही बघू शकता. हे पहा, कळी निघत आहे. वर पहा, भरपूर अशी कळी लागलेली आपल्याला. आपण 2 दिवस झाले आपण आता डाळिंबाचे आघारे काढलेली. आघारे काढले आपले. हे 5-6 हे होते सारे. आपले 5-6 साऱ्याला चांगले कळी दिसत होती, पण आपले ते पलीकडचे तिकडं 4-5 साऱ्याला कळ्या हे दिसत नव्हती. मग आपण हे केल्यावर 2 दिवसातच लगेच आपल्या डाळिंब बागेला फरक दिसून आला. तुम्ही बघू शकता. हे पहा, मस्त पहिल्या वर्षीची बाग धरलेली आहे आपण. या बागेला 1.5 वर्ष कंप्लीट झालेलं आहे. आता आपण धरलेली आहे बाग. फेब्रुवारी महिन्यात पाणी सोडलं होतं आपण हिला. हे बघू शकता आपण. सेटिंग झालेली काही जास्त करून मादी कळी आपल्या बागेत आहे. नर कळी दिसत नाही. खाली सुद्धा गळ झालेली नाही आपल्या बागेत. इकडं हे झाले नव्हते, आपली फुटलेली नाही जास्त. आपण हे काढल्यापासून लगेच हे कळी दिसायला लागली. तुम्ही बघू शकता. आता इथं निघू राहिलेली डबल कळी. आता पाणी सोडलं तर आता कळी निघू राहिलेले आहे आता इकडं. बघू शकता आपण. आता सेटिंग अवस्थेत बाग आहे आपली. कळी निघत आहे. काही सेटिंग झालेली आहे आता. शक्यतो आपल्या बागेला 50-60 फळाची सेटिंग होऊ शकते. काही बघू शकता. पहिल्या वर्षी बाग ही दाट वाट काही मस्त हे फुटलेली आहे आपली बाग. तुम्ही बघू शकता. आता आपण आघारी काढल्यापासून आपल्या आणखीन फास्ट हे चालू आहे. खाली मारण्याचे आपले हे आलते वॉटर शीट निघले, ते आपण ते काढायचं काम चालू आहे. तुम्ही बघू शकता. इथं पहा किती माल लागलेला आहे. आता इकडं बघू शकता आपण. पहिला आपल्या बागेत खूप मावा होत आहे. आपण आतापर्यंत 3 फवारण्या केलेल्या आहे बाग धरल्यापासून माव्यासाठी, थ्रिप्स तुडतुडे त्यासाठी. पण ते ढगाळ वातावरण असल्यामुळं आपल्या बागेत ते जात नाही आहे. तर थ्रिप तुडतुडे ते जाण्यासाठी आपण आता डबल एक फवारणी आणणार आहोत. आता 2 दिवसात घेणार आहोत. तुम्ही बघू शकता आपल्या बागेत कळी किती दिसू राहिली काही जागेवर. हे बघू शकता. हे 1-2-3-4 झाडं आहे का या झाड नंतर लावलेली. म्हणजे समजे हे अगोदर आपण सगळे 600 झाडं लावले होते. पण आपल्याला असं कळलं की हे फळ असं मोठं होत नाही, बारीक राहतं. त्याच्यामुळं आपण ती उपटून टाकून डबल डाळिंबात झाडं लावलेली. आपण 4-5 महिने केले. मग आपल्याला कळलं की याचे फळं राहतात पण बारीक राहतात. त्याच्यामुळे आपण हे उपटून हे नवीन लावलेले 600 झाडं, हे राहिले 4-5 झाडं 5 झाडं आपण तसे ठेवलेले. तुम्ही बघू शकता. याला कळी खूप लागते पण ती वाढ नाही. त्याच्यामुळे आपण ते झाडं उपटून टाकले होते. आता इकडं लागलेली नव्हती, त्या इकडं कळी निघू राहिलेली. 2 दिवसाचा आपल्या बागेला फरक दिसून आला वॉटर शूट काढल्यापासून. असे आपण आता इकडं काही लागलेले आता लागू राहिलेले. आता ते वॉटर शूट काढले आणि बघू शकता आपण आपल्या बागेत इकडं कळी खूप या 2-3 साऱ्याला आपल्या
या 200 फडक्याला आपले खूप कळी लागलेली आहे डाळिंबाला. सेटिंग बी झालेली काही 10-10 5-5 फळाची सेटिंग बी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता. आपली कळी पहा तुम्ही किती जाड आहे आतापासून. ही अशी कळी जर असेल बागेमध्ये तर फळ आपलं 400 300 400 500 600 लोक 700 800 लोक जाऊ शकतं. त्याच्यामुळं कळी जास्त करून कळी मोठी काढण्याचा प्रयत्न करावा. आपण आतापर्यंत बागेला पानगळ केल्यापासून आपण एकही फवारणी कळीसाठी घेतलेली नाही आहे व खालून सुद्धा आपण कळीचे औषध सोडलेलं नाही कळी निघावं म्हणून. तुम्ही बघू शकता की आपली बागेला कळी ही किती भारी चमक लाल जरद कळी निघलेली आहे व मोठी लंबी लचक कळीसुद्धा आपल्या बागेत आलेली आहे. आपण आता खालची शूट काढण्यास चलतो. थंडीवर आपण वरचे वाट काढून घेतले होते. आपण आता खालचे वॉटर शूट आणि बघूया कसे वॉटर शूट आपण खालचे. बघू शकता आपल्या बागेत. बघू शकता आपण हे असे वरचे असे एवढे वॉटर शूट नाही पाहिजे, कारण कळी आहे तर हे वर जात सण त्याच्यामुळे कळी निघत नाही आपली. त्याच्यामुळे वरचे वॉटर शूट सगळे काढून घ्यावं का मग आपली बागेत जास्त कळी निघायला मदत होती. तुम्ही बघू शकता आपले खालचे वॉटर शूट आपण आता काढत आहोत. खूप वॉटर शूट झालेले आहे, त्याच्यामुळे आपण आता काढत आहोत. हे जास्त करून असे वरून न काढता असे खालून जमिनीतून घेऊन असे खालून काढून घ्यावे, कारण ती वरून काढले तर त्याला एक असेल तर त्याला 3-4 फुटवे फुटतात. त्याच्यामुळे असे खालून काढून घेऊन सगळे खालून मोकळं करून घ्यावे झाड. मधले बी असे वॉटर शूट काढून घ्यावे, कारण की ते सगळे हे होतात. बघू शकता आपल्या बागेत इथं आताशी कळी निघू राहिलेली. आता आपण एका आडपासून काही झाडाला लागलेली आहे, फळं बी सेटिंग झालेली आहे, मोठी चांगली कळी निघलेली आहे.